एव्हरीवन, गुड मॉर्निंग। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना आमच्या दोघांकडून विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। सो आज होता नवरात्रीचा दिवस 10वा, म्हणजे शेवटचा दिवस। तर आज आम्ही जाणार होतो देवीच्या दर्शनाला। तर जसं तुम्हाला माहिती आहे की आम्ही इथे नवी मुंबईत राहतो, उल्व्यामध्ये। तर इथे उल्व्यामध्येच रेड क्लिफ स्कूल आहे, तिथे जवळच हे जे उल्व्याची महाराणी आहे तिच्या दर्शनासाठी आम्ही आलो होतो। आणि तुम्ही इकडे बघू शकताय की हा डेकोरेशन जो आहे तो इतका भव्य आणि इतकं सुंदर बनवलेला आहे। तर जी थीम आहे ती रायगडाची थीम आहे। आणि आतमध्ये एंटर केल्या केल्या क्षणी साईडला तुम्हाला हे दोन्ही पोस्टर दिसत आहेत, ज्याच्यावरती माहिती आहे, म्हणजे जे आपले शूरवीर होते अगोदरचे, ज्यांनी आपलं बलिदान दिलं आहे, त्यांची नावं व माहिती वगैरे सगळे दिलेलं आहे। आणि इकडे तुम्ही बघू शकताय की समोरच आल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे ती इथे स्थापन करण्यात आलेली आहे। आणि ती मूर्ती बघितल्यानंतरच मन खूप प्रसन्न झालं। आणि तिथूनच इकडे राईट साईडून आतमध्ये देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी एंट्री आहे। बऱ्याच दिवस मी इंस्टाग्रामच्या रील्सवरती वगैरे व्हिडिओज बघत होते या देवीचे। ॲक्च्युली हा माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता, कारण आम्ही पण रिसेंटली शिफ्ट झालो इकडे नवी मुंबईमध्ये। सो मला ही देवी जी आहे ती बघायचीच होती। आम्ही इथे गरबा खेळायला आलो होतो एक रात्र अगोदर, पण रात्री खूप उशीर झालेला आम्हाला, आणि त्यात पाऊस पण इतका धुमाकूळ घालत होता, त्यामुळे दर्शन घेणं काय पॉसिबल झालं नाही। सो आज आम्ही ठरवलं की दसरा सुद्धा होता आणि आज शेवटचा दिवस होता, सो मला जे आहे देवीचं दर्शन घ्यायचंच होतं। आणि इतकं सुंदर तिचं रूप होतं ते मला स्वतःच्या डोळ्याने असं समोर फिजिकली बघायचं होतं, त्यामुळे आम्ही ठरवून गेलो। सकाळी खूप लवकर गेलो, आम्ही 9च्या दरम्यान गेलो होतो। मला वाटलं की त्याच दिवशी विसर्जन आहे की काय, म्हणून आम्ही लवकर गेलो। तर तिथे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे मी देवीची ओटी वगैरे भरली। जास्त काही आणता आलं नाही, बिकॉज 9 वाजले होते आणि इतकं काय स्टॉल्स वगैरे लागले नव्हते। सो साधीशी आपली एक वेणी आणि छोटं खण आणि जे ओटीचं सामान असतं तेवढंच फक्त आम्ही घेऊन गेलो होतो। सो ते देवीला अर्पण केले आणि जी काही माझ्या मनातली इच्छा होती ती मी सांगितलेली आहे देवीला। सो हे कन्व्हर्सेशन त्यांच्या आणि माझ्यातलं होतं। आणि तुम्ही इकडे बघू शकताय की मूर्ती जी आहे देवीची ती इतकी सुंदर होती, इतकी मनभावी होती की म्हणजे माझं तर ना नजरच हटत नव्हती मूर्तीवरून। आणि इकडे तुम्ही बघू शकताय जो थीम आहे तो रायगडाचा थीम बनवलेला आहे। आणि आतमध्ये जे डेकोरेशन आहे ते बघून म्हणजे असं वाटतच नव्हतं की हे आर्टिफिशियल डेकोरेशन आहे, असं वाटत होतं की मी खरंच रायगडाच्या एखाद्या पार्टमध्ये गेले की काय, म्हणजे ट्रान्सपोर्ट झाली आहे असं। तर ही जी देवी आहे हिला उल्व्याची महाराणी असं म्हणलं जातं, तिला नाव दिलेलं आहे। सो माझं तर हे फर्स्टच वर्ष जसं मी तुम्हाला सांगितलं, पण मी मूर्ती बघितल्यानंतर तिथलं जे एन्व्हायरमेंट आहे ते सगळं बघितल्यानंतर माझ्या मनाला खरंच ह्याची खात्री झाली की खरंच ही उल्व्याची महाराणी आहे। सो आदल्या दिवशी इथे होम वगैरे झाला होता। सो लकीली आम्हाला सुद्धा थोडंसं दर्शन घ्यायला भेटलं। तो होमातली विभूती वगैरे आम्ही कपाळाला लावली। आणि गरब्याच्या दरम्यान ह्या उल्व्याच्या महाराणीला अख्ख्या नवी मुंबईत फर्स्ट अवॉर्ड भेटलं होतं, बेस्ट डेकोरेशनसाठी आणि बेस्ट आयोजकसाठी पण। सो तुम्ही इकडे बघू शकता किती सुंदर होती ते, आणि आमचं दर्शन वगैरे खूप सुंदर झालं। त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि माझा लहान भाऊ जो आहे त्याला कॉलेजला जायचं होतं, सुट्टी नव्हती, आणि नितीनसुद्धा घरीच होता। सो फटाफट घरी आलो आणि ज्या आमच्या गाड्या होत्या त्या फटाफट पुजून घेतल्या। एक माझ्या भावाची आहे आणि एक माझ्या नवऱ्याची गाडी आहे। वडिलांची गाडी जी आहे ते घेऊन कुठे बाहेर गेले होते, त्यामुळे त्यांची जी आहे मी सेपरेटली संध्याकाळी पुजून घेतली होती। तर इकडे सगळं ओवाळणी वगैरे सुरू होती। ॲक्च्युली हे नवरात्रीचे 9 दिवस, 9 नाही ॲक्च्युली ह्या वर्षी 10 दिवस होते। 10 दिवस कसे गेले हे कळालंच नाही, असे सण आले आणि असे फटफट गेले। आणि आज दसरा सुद्धा आला बघता बघता, आणि आता नवरात्री संपत नाही तोपर्यंत थोड्याच दिवसांवरती लगेच दिवाळी सुद्धा येणार आहे। त्यामुळं खूप असं म्हणजे वाटतंय की किती स्पीडली सगळे सण जात आहेत वगैरे। सो तुम्हाला पण असंच वाटतंय का? जर वाटत असेल तर तुम्ही सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। सो इकडे तुम्ही बघू शकताय की माझी जी वाहन पूजेची जी पूजा आहे ती इथे पूर्ण संपन्न झालेली आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही घरी जाणार होतो वरती, आणि जेवण वगैरे दुपारी असं काही मी स्पेशल बनवलं नव्हतं, बिकॉज नितीनची जी आहे नाईट शिफ्ट चालू आहे, सो तो झोपणार होता। सो आम्ही असं डिसाईड केलं की माझ्या मम्मीच्याच घरी आम्हाला जेवण होतं, तो संध्याकाळी आम्ही तिकडे जेवणाचा बेत केला होता। आणि तुम्ही इकडे बघू शकताय हा आहे सुशांत, हा आमचा जो सिक्युरिटी आहे त्याचा मुलगा आहे, छोटाच आहे, खूप क्यूट आहे आणि त्याला मस्ती करायला खूप आवडते। तर मी जेव्हा सो इकडे आता रात्र झालेली आहे, तर जेवणामध्ये आज स्पेशल होतं पुरणपोळ्या, कटाची आमटी, भात,
दूध, बटाट्याची भाजी, पापड आणि भजी. सो सगळ्यांनी मस्तपैकी खाल्लं, फॅमिली टाइम एन्जॉय केला. सो असा होता आमचा आजचा दिवस, हा दसऱ्याचा दिवस. सो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन थँक्यू.